नमस्कार. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो कॉर्पोरेट जगात अगदी सायलेंटली पसरतोय आणि तो म्हणजे बैठी जीवनशैली आणि गुदद्वाराचे आरोग्य. हा असा विषय आहे ज्यावर सहसा कोणीही उघडपणे बोलत नाही, पण लाखो यशस्वी प्रोफेशनल्स हा त्रास रोज मुकाट्याने सहन करत असतात. चला तर मग आज कोणत्याही संकोचाविना या सायलेंट एपिडेमिक मागचं सत्य समजून घेऊया. तर या समस्येची व्याप्ती नक्की किती मोठी आहे हे ऐकल्यावर तुम्हाला खरोखरच धक्का बसेल. भारतातील दर 10 पैकी तब्बल 7 जणांना आयुष्यात कधी ना कधी मूळव्याध म्हणजे स्पाईल्सचा त्रास होतोच. विचार करा, जर कॉर्पोरेट क्षेत्रात सलग 8-10 तास बसून काम करताना तुम्हालाही हा त्रास जाणवत असेल, तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा. या समस्येत तुम्ही अजिबात एकटे नाही आहात. ही अक्षरशः एक अत्यंत कॉमन समस्या बनली आहे. पण यातली सगळ्यात शॉकिंग गोष्ट काय माहितीये? या आजाराशी जोडलेला संकोच आणि लाज. तब्बल 80% लोक याकडे निव्वळ लाजेपोटी पूर्णपणे दुर्लक्ष करतात. डॉक्टर रोहन पवार यांच्या अभ्यासानुसार अत्यंत बुद्धिमान, यशस्वी कॉर्पोरेट प्रोफेशनल्स, इंजिनियर्स अनेक वर्षे हा त्रास गुपचूप सहन करतात, पण एका साध्या सल्ल्यासाठी डॉक्टरांकडे जाणं टाळतात. योग्य वेळी मदत न मागण्यामागे लोक काय म्हणतील हीच एक मोठी भीती असते. आणि इथूनच आपल्याला या समस्येचं मूळ समजतं. हा काही अचानक आलेला आजार किंवा वैयक्तिक कमकुवतपणा नाहीये. शेतकरी किंवा सतत हालचाल करणाऱ्या कामगारांच्या तुलनेत IT आणि बँकिंगसारख्या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांमध्ये पाईल्सचं प्रमाण 40 ते 60% जास्त आहे. यावरून एक गोष्ट अगदी क्लिअर होते की हा आजार म्हणजे आजकालच्या मॉडर्न डेस्क जॉबचा एक थेट ऑक्युपेशनल हॅझार्ड म्हणजे व्यावसायिक धोका बनला आहे. तर मग मूळव्याधी म्हणजे नक्की काय आणि शरीरात नेमकं काय घडतंय ते आता आपण थोडक्यात समजून घेऊया. पाईल्स किंवा मूळव्याध म्हणजे नेमकं काय? तर अतिशय सोप्या भाषेत सांगायचं झालं तर गुदाशय आणि गुदद्वाराच्या आतल्या किंवा बाहेरच्या रक्तवाहिन्यांना आलेली सूज म्हणजे पाईल्स. जेव्हा सतत एकाच जागी बसून काम करण्यामुळे आणि कामाच्या ताणतणावामुळे पचनसंस्थेवर अतिरिक्त दाब पडतो, तेव्हा या नसा अक्षरशः फुगतात आणि त्यामुळे भयंकर वेदना सुरू होतात. म्हणजेच हा सगळा त्रास या सततच्या प्रेशरमुळेच होतो. आता इथे एक अतिशय महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट समजून घेण्यासारखी आहे. पाईल्सचे 2 मुख्य प्रकार असतात आणि त्यांची लक्षणं पूर्णपणे वेगळी आहेत. इंटर्नल पाईल्स म्हणजे जे शरीराच्या आत असतात, ते बाहेरून दिसत नाहीत, पण त्यामुळे रक्तस्राव आणि प्रचंड अस्वस्थता जाणवते. या उलट एक्स्टर्नल पाईल्स हे बाहेरच्या बाजूला असतात. तिथे सूज, तीव्र वेदना आणि भयानक खाज येणे यांसारखी लक्षणं स्पष्टपणे दिसून येतात. शरीरात नेमकं काय बदलतंय हे ओळखण्यासाठी हा फरक माहीत असणं खूप गरजेचं आहे. आता आपण वळूया याच्या कारणांकडे. आपल्या ऑफिस लाईफमधल्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या हा त्रास वाढवतात? यामागे प्रामुख्याने 6 कारणे आहेत आणि ती आपल्या आजच्या कॉर्पोरेट लाईफस्टाईलशी तंतोतंत जुळतात. विचार करा, सलग 8-10 तास एकाच खुर्चीवर बसून राहणे हे यामागचं सगळ्यात मोठं कारण आहे. यासोबतच बॅक टू बॅक मीटिंग्स, डेस्कवरच घाईघाईत खाल्लेलं फायबर नसलेलं जंक फूड, कामाच्या नादात पाणी कमी पिणं, वाढतं वजन आणि टार्गेट्स पूर्ण करण्याचा तो जीव घेणारा ताण, हे सगळे घटक जेव्हा एकत्र येतात तेव्हा ते पचनसंस्थेची पूर्णपणे वाट लावतात आणि गुदद्वाराच्या नसांना सूज आणण्याचं काम करतात. पण सुदैवाने आपलं शरीर अचानक निकामी होत नाही. ते आपल्याला काही धोक्याचे इशारे देत असतं, जे आपण कधीही इग्नोर करता कामा नयेत. हे असे 7 सिग्नल्स आहेत जे शरीराकडून मिळताच आपण सावध व्हायला हवं. टॉयलेटनंतर ताजे लाल रक्त येणे हा पहिला आणि अगदी स्पष्ट सिग्नल असतो. त्यानंतर गुदद्वाराजवळ खाज येणे, टॉयलेटला जाताना वेदना होणे, पोट पूर्ण साफ झाले नाही अशी सतत फीलिंग येणे, तिथे एखादी गाठ किंवा सूज जाणवणे, अगदी डेस्कवर बसतानाही वेदना होणे आणि या साखळीतील सगळ्यात गंभीर टप्पा म्हणजे टॉयलेटला जाण्याचीच प्रचंड भीती वाटू लागणे. ही लक्षणं वेळेसोबत वाढत जातात, म्हणूनच आपण या शेवटच्या आणि अत्यंत वेदनादायी टप्प्याची अजिबात वाट पाहता कामा नये. तर मग यावर उपाय काय? अगदी वेळेत पाऊल उचलल्यास आपण आपला वेळ आणि वेदना दोन्ही कसे वाचवू शकतो ते आता पाहूया. आपण बिझनेस आणि स्वतःच्या शरीराची केलेली ही तुलना खरोखरच डोळे उघडणारी आहे. आपण कॉर्पोरेट प्रोफेशनल्स कंपनीच्या लॅपटॉप किंवा बिझनेस ॲसेट्सची किती काळजी घेतो नाही का? त्याचं वेळेवर ऑडिट करतो, प्रॉब्लेम्स सुरुवातीलाच सोडवतो, सॉफ्टवेअर अपडेट ठेवतो. पण स्वतःच्या बायोलॉजिकल ॲसेटचं काय? तिथे मात्र आपण वेदनेकडे सर्रास दुर्लक्ष करतो, डॉक्टरांकडे जाणं टाळतो आणि शरीररूपी सिस्टम पूर्णपणे क्रॅश होण्याची वाट पाहत बसतो. हा निष्काळजीपणा खरोखरच खूप महागात पडू शकतो. मग ह्यातून बाहेर पडण्यासाठी आपला डेली प्लॅन काय असावा?
अत्यंत सोप्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमध्येही आरामात करू शकता. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी पिणे, जेवणात फायबरयुक्त अन्नाचा समावेश करणे, दर 45 ते 60 मिनिटांनी खुर्चीवरून उठून थोडं चालणे, टॉयलेटला अजिबात जोर न लावणे आणि तो कामाचा स्ट्रेस कमी करण्यासाठी रोज किमान 10 मिनिटे शांतपणे ध्यान करणे. या अगदी छोट्या वाटणाऱ्या कृती आहेत, पण यामुळे सुरुवातीची लक्षणे नक्कीच नाहीशी होतात आणि तुमचं दीर्घकालीन आरोग्य सुरक्षित राहतं. आणि या सगळ्या चर्चेतली सर्वात पॉझिटिव्ह आणि महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे, योग्य वेळी निदान झालं तर सर्जरी पूर्णपणे टाळता येऊ शकते. आकडेवारी सांगते की 550 पेक्षा जास्त रुग्णांवर कोणतीही सर्जरी न करता अत्यंत यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. याचा सरळ आणि सोपा अर्थ असा की जर तुम्ही लवकर पाऊल उचललं तर कायमस्वरूपी वेदनामुक्त जीवन जगणं 100% शक्य आहे. डॉक्टर रोहन पवार यांचं हे वाक्य अगदी फ्रेम करून ठेवण्यासारखं आहे. ते म्हणतात, आपलं शरीर ही आपली सर्वात पहिली बिझनेस ॲसेट आहे. ती पूर्णपणे शटडाऊन होण्याआधी तिच्यात नक्की इन्व्हेस्ट करा. जे लोक रात्रंदिवस करिअरला प्राधान्य देतात आणि डेडलाईन्सच्या मागे धावतात, त्यांच्या मनात हे वाक्य अगदी खोलवर रुजायला हवं. कारण शेवटी स्वतःच्या शरीराची काळजी घेणं हीच आपली सर्वात मोठी इन्व्हेस्टमेंट आहे. आणि याच एका महत्त्वाच्या विचारासोबत आपण या विश्लेषणाच्या शेवटाकडे आलो आहोत. ही सगळी माहिती पाहिल्यानंतर आता एकच मोठा प्रश्न उभा राहतो. आधुनिक ऑफिसमध्ये काम करणारे प्रोफेशनल्स आता तरी डेडलाईन्सपेक्षा स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य देण्यास सुरुवात करतील का? मूकपणे वेदना सहन करणं आता थांबवा. स्वतःच्या शरीराचे ते सिग्नल्स ओळखा आणि आजच योग्य पावले उचला. कारण वेळेवर घेतलेला एक छोटासा निर्णय तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो. या सादरीकरणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.